जुन्नर मधला पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. गेलेल्या आमदारांमध्ये अजूनही काही निष्ठावंत आहे का? जे गेले त्यांना निष्ठावंत म्हणणार कसं? कुठला पॅटर्न आहे जुन्नर मध्ये पॅटर्न तरी राबवले जाणार आहे अशी जुन्नर मधला पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. साहेब जसं राजकोटचा पुतळा पडला त्यावेळेस तुम्ही आक्रमक प्रतिक्रिया दिली. आता पिंपरी चिंचवड जे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेला अजून तो बांधले गेले नाही, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आली नाही असं? या संदर्भामध्ये मी सविस्तर आयुक्तांकडून सुद्धा माहिती घेतली. त्या संदर्भात जे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि पुतळा बांधण्याची परवानगी आणि या सगळ्या परवानग्या हे झाल्यानंतर मी स्वतः नक्कीच त्याची पाहणी करणार आहे आणि ती पाहणी झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया. साहेब गेलेल्या आमदारांमध्ये काही अजूनही निष्ठावंत आहे का? गेलेल्या आमदारांमध्ये अजूनही काही निष्ठावंत आहे का? जे गेले त्यांना निष्ठावंत म्हणणार कसं? जसं आपण काय निर्णय घेऊन टाका. मला वाटतं आदरणीय पवारसाहेब आमचे सर्व आहेत आणि आदरणीय पवारसाहेब लवकरच असा निर्णय जो काही सगळ्याच मतदारसंघांचा आहे तो लवकरच आहे. काँग्रेसने देखील हडपसरची जागा मागितली. तुमचे देखील शहराध्यक्ष इच्छुक आहेत. नक्की जागा राहील असं वाटतं? अजून महाविकास आघाडीचे सगळे शीर्षस्थ नेते हे जागा वाटपासाठी माझ्या माहितीप्रमाणे गणेशोत्सवानंतर लगेच बसतील आणि एकदा गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर कुठली जागा कोणत्या पक्षाकडे हे चित्र समोर येईल.